हे काय करायला तुम्ही? आजकाल लय श्यामाच्या गोष्टी करायला हो. भैया तुम्ही इकडे व्हा बरं. हे कधी बघा तुम्हाला हातच उचले देतं. हे फक्त तुझ्या लाडामुळे सगळं व्हावं लागलंय. भैया तुम्ही मला प्रत्येक गोष्ट का नाही सांगत? वहिनी माझी काही गलती नाही. भयानं कोणते राग माझ्यावर काढा. भैया तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी त्यांना समजून सांगते. जेवण करून घ्या. भैयाने केलं का? नाही, आणि ते तुम्हाला बोलणार पण नाही. चल जेवण करून घे. मी तुम्हाला बोलणार पण नाही आणि जेवण पण नाही करणार. भैया असं नसते बोलत. तुम्ही नाही जेवले तर तुमचे भैया नाही जेवणार, भैया नाही जेवले तर मी पण नाही जेवणार. भैया तुम्हाला मी सांगणार नव्हते तरी पण सांगते. या घराचं भाडं 3 महिने झालं भरलं नाही, आणि आता जर नाही भरलं ना तर बँकवाले आपल्याला काढून देतील. याच्यामुळेच तुमच्या भैयाचं मन लागत नाही. भया तुम्ही एकलेच तरी जिम्मेदारी उचलीता का? भया मी पण तुमचा लहान भाऊ आहे आणि मी पण तुम्हाला काम करू लागतो. सॉरी भैया, लहानपणापासून पोरासारखं सांभाळलं आणि आता हात उचलीला. काही अडचण नाही भया. तुम्हाला जीवला सुद्धा हक्क आहे ना, तर बोला सुद्धा हक्क आहे. तुम्ही दोघं भांडणं पण करतात आणि एकामेकाला जीव पण लावतात. बस देवाचा आशीर्वाद आपल्याला असंच राहू दे. आणि हा हसते आणि खेळत्या परिवाराला कोणाची नजर नाही लागत. तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही तुम्हाला कधीच हरवून नाही जाणार. अपने